गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। माझे सुंदर जीवन पाहोनी त्या प्रभूची दया हो जणी असे असू दे। माझे सुंदर जीवन पाहोनी त्या प्रभूची दया हो जणी असे असू दे। माझे अंतर पटतर निरखोनी त्या प्रभूची दया हो जणी असे असू दे। ब्राह्म मुहूर्ती उठतो मी प्रभू स्मरण मनी करतो मी। स्नान करोनी ध्याना लागी रोज मंदिरी बसतो मी। माझे सुंदर जीवन पाहोनी त्या प्रभूची दया। प्रभूची दया होत असे असू दे। असत्यवाणी माझी नसे मुक्त कधी मी खात नसे। कष्ट करावे तरीच जगावे याचा पाठची करीतो मी। माझे सुंदर जीवन पाहोनी त्या प्रभूची दया होत असे असू दे। माझे सुंदर जीवन पाहोनी त्या प्रभूची दया होत असे असू दे। वस्तु व्यवस्था साफ करी घाण नसे मुळी दारी घरी। दारावरती फुले वाटिका श्रमदानाने काम करी। माझे सुंदर जीवन पाहोनी त्या प्रभूची दया हो जणी असे असू दे। माझे सुंदर जीवन पाहोनी त्या प्रभूची दया होत असे असू दे। नम्र सदा मी जनतेला कधी न झगडा मी केला। प्रेमळ राहावे सर्व जगाशी हे चिंतन मनी धरतो मी। माझे सुंदर जीवन पाहोनी त्या प्रभूची दया हो जणी असे असू दे। माझे सुंदर जीवन पाहोनी त्या प्रभूची दया होत असे असू दे। सर्व असे जरी नित्य करी सद्गुरुचानच हात शिरी। तुकड्या सांगे कामन रंगे अनुभव हा हो संत जणी। माझे सुंदर जीवन पाहोनी त्या प्रभूची दया हो जणी असे असू दे। माझे अंतर पटतर निरखोनी त्या प्रभूची दया हो जणी असे असू दे। माझे सुंदर जीवन पाहोनी त्या प्रभूची दया हो जणी असे असू दे।
परमपूज्य गुरुदेव आणि राष्ट्रसंतांच्या या जन्मशताब्दी पर्वाच्या निमित्ताने त्यांचं जीवन व कार्य हा विचार श्रवण करण्याकरता उपस्थित असलेल्या भाविक सज्जनवृंदांनो, राष्ट्रसंतांच्या साहित्यामध्येच नव्हे तर इतर संतांच्याही साहित्यामध्ये आत्मवृत्तपर बरंचसं काव्य आलेलं आहे. त्याप्रमाणे राष्ट्रसंतांच्यासुद्धा साहित्यामध्ये ही 2 भजनं अशी आली आहे की माझे सुंदर जीवन पाहुनी त्या प्रभूची दया हो झनी असे असू दे, आणि दुसरा है मैं भी हूँ मजदूर प्रभु का, खबर दिलाने आया हूँ, कुछ लाया हूँ ले जाऊंगा, ये दोनों काम सजाया हूँ. अशा प्रकारचं त्यांचं साहित्य आहे. त्याच्यामध्ये जो हा मजदूर आहे प्रभूचा, हा काय काम करतो आणि काय देतो लोकांना, याचं कार्य काय, तसं त्यांचं जीवन जे सुंदर सांगितलं. तर जे माझे सुंदर जीवन पाहुनी या प्रभूची दया हो झणी, त्या सुंदर जीवनाचे पैलू त्यांनी 15 ठिकाणी लिहिले आहे. आणि ते सांगतात की अशा अशा प्रकारचं माझं जीवन आहे. आणि म्हणून त्या आपण जे मैं भी हूँ मजदूर प्रभु का, खबर दिलाने आया हूँ, याचं चिंतन करूया. मैं भी हूँ मजदूर प्रभु का, मैं भी हूँ मजदूर प्रभु का, मैं भी हूँ मजदूर प्रभु का, खबर दिलाने आया हूँ, खबर दिलाने आया हूँ, खबर दिलाने आया हूँ, कुछ लाया हूँ कुछ ले जाऊंगा, ये दोनों काम सजाया हूँ. कुछ लाया हूँ कुछ ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूँ. कुछ लाया हूँ और ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूँ. कुछ लाया हूँ और ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूँ. क्या क्या होता है कल युग में और भी कितना होना है, फिर नतीजा क्या निकलेगा, प्रेम से यही सुनाना है. फिर नतीजा क्या निकलेगा, प्रेम से यही सुनाना है. फिर नतीजा क्या निकलेगा, प्रेम से यही सुनाना है. जिनकी आंखें नींद चढ़ी है, जिनकी आंखें नींद चढ़ी है, वो विषयों में लंपट है. जो जागे हैं ज्ञान ध्यान से, वह पाते सबसे छूट है. जो जागे है ज्ञान ध्यान से, वह पाते सबसे छूट है. जो जागे है ज्ञान ध्यान से, वह पाते सबसे छूट है. धर्म नीति से रहो जगत में, धर्म नीति से रहो जगत में, तब तो मैं गुण गाया हूँ, तब तो मैं गुण गाया हूँ, तब तो मैं गुण गाया हूँ. कुछ लाया हूँ और ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूँ. कुछ लाया हूँ और ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूँ. मैं भी हूँ मजदूर प्रभु का, खबर दिलाने आया हूँ, खबर दिलाने आया हूँ, खबर दिलाने आया हूँ. कुछ लाया हूँ और ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूँ. कुछ लाया हूँ और ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूँ. कुछ लाया हूँ और ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूँ. हा जो प्रभूचा मजूर आहे असं स्वतःला म्हणतात. आज या देशामध्ये अनेक बुवा महात्मे, मठाधिपती, मठमंदिरवाले, साधू स्वतःला एवढ्या उपाध्या लावतात की त्या उपाध्या सांगताना आपल्याला कदाचित काही गोष्टीचा विसरही पडून जाईल. पण हा महात्मा सांगतो की माझा अवतार, माझा जन्म, मी अवतारी पुरुष नाही आणि साधा माणूस आहो. आणि साधा आहो तो कसा आहो, तो फक्त मजूर आहो. म्हणून या मजुराच्या जीवनाचं चिंतन किंवा माझे सुंदर जीवन पाहुनी प्रभूची दया हो झाली, माझ्या प्रभूची कृपा व्हावी,
माझं जीवन जे सुंदर कदाचित दिसत असेल तर ते त्या प्रभूची कृपा आहे, त्याची दया आहे आणि म्हणून त्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. त्या चिंतनाकरता वरखेड क्षेत्र येथे आपल्याला प्रथमतः आगमन करावं लागेल. हा महात्मा या भूतलावर अवतीर्ण कसा झाला? सद्गुरू आडकोजी महाराज परमहंस स्थितीचे मस्त पुरुष, अलमस्त अवलिया स्थितीत राहणारे, हे त्यांचं गुरुस्थान. त्या ठिकाणी मंजुळा माता या माहेरी होत्या. त्यावेळेला दर्शनाला जावं म्हणून त्या नेहमी यायच्या. सद्गुरू आडकोजी महाराजाचं दर्शन करण्याबरोबर आडकोजी महाराज या कलियुगातलं अमृतफळ म्हणजे आम्रफळ चाखत होते. मंजुळा माता जशी दिसल्या तसंच त्याने आपल्या प्रेमाचा दयेचा हात आम्रफळासकट पुढे केला आणि म्हणतात, मंजुळे हा आंबा घे आणि तुझा आंबा दे, माझा आंबा घे, तुझा आंबा दे. असं 2-4 वेळा म्हटल्यानंतर मंजुळा माय थोडीशी सुशील होती, विचारवंत होती, त्याच्यामुळं ती धजली नाही. काही लोकांनी सांगितलं का घे. मंजुळा मातेने तो आंबा घेतला आणि सेवन केला. त्यानंतर मंजुळा माता ही आपल्या सासरला यावली या ठिकाणी गेल्या आणि यावली या गावामध्ये चंद्रमोही कुटीमध्ये आकाशात बी चमकल्याप्रमाणे त्या मंजुळा मातेच्या पोटी 30 एप्रिल 1909 रोजी बाळाचा जन्म झाला. आणि तसंच घरावरील छप्पर उडालं. पावसाला आणि हवेलासुद्धा आनंद झाला आणि म्हणून ते सुद्धा त्या स्वागताकरता त्या बाळाच्या आले. महाराज त्या प्रसंगाची साक्ष देतात. पैदा हुआ इस देह में सारा उड़ा घर बार है, आई हवा उस वक्त भी बंधन से बेड़ा पार है. याप्रमाणे बाळाला घेऊन मंजुळा माता या घरून शेजारी गेली आणि आपल्या फाटक्या पदराखाली या विश्वाच्या बाळाचं रक्षण केलं. 4-8 दिवस होत नाही तर विदर्भातील प्रसिद्ध पुरुष प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाबराव महाराज, डोळे नसून सुद्धा त्यांनी 135 पुस्तकं लिहिली ते, आणि आकोटचे हरी महाराज ते सिद्ध पुरुष होते. कोणी आमंत्रण न देता सहज ते दारावर आले आणि म्हणतात, मंजुळे आपल्या विदर्भात आता माणिक जन्माला आला आहे, आम्हाला पाहू दे त्याला. मंजुळा मातेने त्या बाळाच्या अंगावरला आपल्या लुगड्याचा पदर बाजूला केला. त्या मुलाची दृष्टादृष्टी झाली आणि या महापुरुषांनी त्या बाळाला वंदन केलं. बाळ स्मित करून हसायला लागलं. त्या 8 दिवसाच्या 9-10 दिवसाच्या बाळाला त्यांनी एक सूचना केली, मंजुळे आता आमचं काम संपलं आहे, हे माणिक आता चमकणार आहे. याला साक्ष आहे तुकडोजी महाराजांची. महाराज म्हणतात की आकोटग्रामीचे हरिबुवा सिद्ध देती आशीर्वाद बालपणी, गुलाबराव बालांद माधान गावीचे आशीर्वाद त्यांचे बालकासी. किंवा तुकड्यादास म्हणे नवसे मी झालो, प्रसादे पावलो समर्थाच्या. हे एवढं प्रमाण जरी आपण समजून घेतलं तरी तुकडोजी महाराजांचा जन्म, अवतार आणि कार्य हे कशासाठी आहे हे लक्षात येईल. आणि विदर्भातील त्यावेळेला त्या महात्म्याला माणिकाचं नामकरण अशा प्रकारे झालं. माणिक हे नाम, आता विदर्भातलं माणिक हा शब्द वापरला आणि माणिक हे नाव अमर झालं. 5-7 वर्षाचा काळ गेला असेल. बालमाणिक खेळा बागडायला लागला, जरा मोठा डगळ झाला आणि त्याला आता शाळेत घालण्याची वेळ आली.
त्या शाळेच्या क्षेत्रामध्ये हा माणिक जायला लागला. पण मंजुळा मातेला एक शल्य बोचत होतं, ते म्हणजे माणिक रोड खूप होता. कृश शरीराचा असल्यामुळं इतरांच्या मुलासारखा माझा मुलगा माणिक हा चांगला कसा दिसेल याबाबतीत ती थोडी चिंता करायची. एका बाईला विचारलं का माणिक हा गोंडस कसा होईल सुंदर. तिला गोंडस वगैरे शब्द काही इतके येत नव्हते, पण ती साधी होती. पण तिलाही वाटत होतं का माझा मुलगा चांगला व्हावा, एवढं मात्र निश्चित होतं. त्या बाईने सांगितलं का मुलं चांगले लवकर होतात, मी तुला औषध आणून देतो, ते दे त्याला, लाव त्याला, तो चांगला होईल. तिने एक आंधळीभर बिबे आणले आणि भिलावे आणले, मंजुळा मातेला दिले, सांगितले ठेचाव आणि अंगाला लावून द्या. मुलं लवकरात लवकर ठोकळ होतात, चांगले होतात, गोंडस होतात. महाराजांनाही पक्क माहित होतं का ही मला बिबी लावते, हिला मला हात सोडून पळता येते, सुटका घेता येते, पण मातृप्रेमाला मी आडवा येईल आणि तिचं मन दुखेल, म्हणून महाराजांनी ते तिला भरू दिले. महाराजांनी अभंगात या प्रसंगाची साक्ष दिली आहे. या प्रसंगाची साक्ष महाराज लिहितात. बिबे लावाया सांगे एक बाई, लाविले अंगाही सर्व माझ्या, तुकड्या दास म्हणे सर्व अंग सुजे, तिज वाटे साजे बाळ माझे. हा भिलाव्याचा प्रयोग. आणि ती कशी होती जिला आपल्या मुलाला बिबे भरावे हेही कळत नाही. महाराज म्हणतात भोळी भाई माता काही समजेना. भोळी भाई महाराजांचंच वचन आहे तिच्याबद्दलचं. भोळी भाई माता काही समजेना, परी नारायणानं सोडी ती. ते सर्व कामात भोळी होती, पण प्रभुभक्तीमध्ये ती अग्रगण्य होती, निष्ठावंत होती. त्या यावलीच्या क्षेत्रामध्ये महाराज शिवमंदिरामध्ये जायचे, साधना करायचे, बसायचे. हा बालकुमार ध्रुव तिथं बसल्यानंतर लोकांना मोठा हर्ष वाटायचा का या वयात हा मुलगा असं चिंतन करतो. आणि म्हणून एकदाचा प्रसंग आहे की त्या पिंडीला महाराजांनी कवटाळलं आणि पिंड्या आणि महाराज एक झाले आणि वरून सापाने त्याला वेष्टन दिलं. जेव्हा महाराजाच्या वडिलांनी पाहिलं त्याला एक वाटलं का आता हा माझा मुलगा सापाने गिळंकृत केला आहे. जिकडे तिकडे धावपळ केली आणि मग महाराज मोकळे झाले. अशा प्रकारचं जीवन त्या यावलीचा अर्थ जसा आहे यावली, सर्व अवलिया लोकांनी या ठिकाणी यावं आणि प्रेरणा घ्यावी, त्याचं नाव यावली. आणि म्हणून तिथे सतळी कोतळीकर महाराज होते, फार मोठे अधिकारी पुरुष होते, रामभक्त होते. आणि तिथंच हनवती महाराज, तुकडोजी महाराज जे खंजरीनं प्रसिद्ध झाले, ती खंजरी त्यांनी शिकवली, खंजरीचं मर्म त्यांनी सांगितलं. अशा प्रकारच्या संतांच्या सान्निध्यात हा माणिक राहायला लागला. आणि त्या ठिकाणी शाळेत टाकल्यानंतर शाळेत 1 वर्ग पूर्ण केला. यावलीला माणिकाचा पहिला वर्ग पूर्ण झाला आणि दुसऱ्या वर्गाकरता माणिक हा चांदूर बाजारला वडिलांनी आणलं आणि चांदूर बाजारच्या शाळेत टाकलं. चांदूर बाजारच्या शाळेत टाकल्यानंतर तिथे मग त्याने 1 वर्ष पूर्ण केलं. दुसरा वर्ग पूर्ण झाल्यानंतर तिसरा आणि चौथा वरखेडच्या शाळेत टाकलं आणि महाराज तिथे माणिक तिथे 4था वर्ग उत्तीर्ण झाला. असं करत 9-10 वर्ष लागलं आणि बाळ माणिक शिकत होता, खेळत होता, बागत होता. गावातली खेड्यातली मुलं घेऊन कीर्तन भजन करायचा, प्रवचन करायचा. शाळेमध्ये सुद्धा त्याचे उन्हाळपणाचे जर सांगितलं तर ती मुलांच्या पाट्या वगैरे फोडणं, शाळेला गैरहजेरी लावणं, अभ्यास न करा. पण महाराज म्हणतात का आम्ही सगळं करून आमचा अभ्यास राहत असे पुढे, आमचा अभ्यास पुढे होता. मी प्रत्येक वर्षाला पास होत गेलो आणि 4 वर्ग मी पूर्ण केले. त्यामध्ये असं होता आडकुजी महाराजाजवळ राहायचे, आडकुजी महाराजांची सेवा करायचे, आडकुजी महाराजासाठी भिक्षा आणायचे. आडकुजी महाराज स्वतः आई आणि आपण आलेला पाहुणा आणि पशुपक्षी कुत्रे मांजरं हा पंचमहायज्ञ रोज आडकुजी महाराजाच्या ताटामध्ये हा माणिक करायचा. असं होत
1921 साल उजाडलं आणि आडकोजी महाराजांनी महासमाधी घेतली. त्या महासमाधीच्या प्रसंगाला महाराजांनी लिहिलं आहे, आडकोजी महाराजांचा जन्म हा 14/11/1821 मंगळवारी भर दुपारी 12 वाजता पौर्णिमेला जन्म झाला आणि निर्वाण 14/11/1921 मंगळवारी भर दुपारी 12 वाजता पौर्णिमेला निर्वाण झालं. 1821 आणि 1921 हा दिवस त्यांच्या 100व्या आयुष्याचं जीवन शतायुष्याची दोरी तणताणला. आणि म्हणून महाराज एका श्लोकात लिहितात, स्वर्गात दीपक लागती ती आज कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरी पुराणे बोलती बघ चंद्रमा दिन पौर्णिमा. गुरुवाळ कुजी जन्म घे अनघे समाधी या दिना, स्मर प्रार्थना दिन पौर्णिमा कर सामुदायिक प्रार्थना. आडकोजी महाराज कार्तिक पौर्णिमेला दिवसा 12 वाजता समाधी झाले आणि रात्री 12 वाजता त्यांना समाधीत ठेवलं. मिठामध्ये पुरवल्यानंतर महाराजांचं डोकं झाकत नव्हतं, महाराजांचं डोकं उघडं होतं. तेव्हा सर्वांना म्हटलं का आता हे झाकत नाही. तर शेवटून त्यांनी सभोवताल चिंतन केलं तर महाराजांनी डोळे उघडले आणि महाराजांना पाहिलं. आपली सगळी दृष्टी शक्ती तुकडोजी महाराजात ओतली आणि तो शक्तिपात केला. मेरे गुरुने मुझ पर तो शक्तिपातही कर दिया असं म्हटलं आहे. आणि एका श्लोकात असं लिहितात ते की या गुरुदेवांची अशी शक्ती होती, दिवा लावाया सांगे सद्गुरू वरी काजू, दिवा लावायला सांगितला आणि माझ्या डोळे उघडले. डोळे उघडून मला पाहिल्यानंतर माझ्या जीवनामध्ये वेगळा संचार झाला आणि मग आडकोजी महाराजाची समाधी संजीवन समाधी पूर्ण झाली. आणि तिथून महाराजांनी विचार केला का आता काय करावं, कुठे जावं, कुठे राहावं, आपल्याला कोण आहे. म्हणून त्यांनी पंढरपूरची वाट धरली. पंढरपूरच्या रस्त्यानं आणि त्यांनी विचार केला की आता इथे आपले आईवडिलांचे आपले पूर्वजसुद्धा या ठिकाणी गेले आहे. म्हणून भक्त पुंडलिकाचा आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवून पंढरीच्या मार्गाला लागले. पाऊले चालली पंढरीची वाट, पाऊले चालली पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालली पंढरीची वाट, पाऊले चालली पंढरीची वाट, पाऊले चालली पंढरीची वाट. हा बिना पैशाचा फुकटचा वारकरी पंढरपुरात राहिला आणि पांडुरंगाचं प्रथम दर्शन झाल्याबरोबर असे पाय धरले की महाराज निघेना. बडव्यांनी खूप मारलं पण महाराज सुटत नव्हते. त्यांना हे वाटलं हा कोणीतरी एक महापुरुष आहे आणि पांडुरंगाचा भक्त आहे, म्हणून त्यांच्या विचाराप्रमाणे घेतलं आणि पंढरपूरला एक काही दिवस मुक्काम झाला. आणि तिथून त्या वारकऱ्याची बडव्यांची सेवा घेत घेत महाराज तिथून निघाले आणि सरळ विदर्भामध्ये आपल्या जन्मभूमीला आणि आपल्या गुरुभूमीला आले. त्याच्यानंतर ती थांबून काही जण विचार केला की आता कुठे जावं. म्हणून सर्व सुखालागी अरण्य सेवित जावे, सुखाकरता अरण्य सेवन करणारे संत महात्मे या देशामध्ये पुष्कळ झाले, आपण त्यांचा मार्ग अनुसरावा. म्हणून महाराज तिथून निघाले. ते काही दिवस रामटेकला राहिले, काही दिवस रामदिघीला राहिले, काही दिवस गोंधळ्याला राहिले, नागठाण्याला राहिले, सालबर्डीला राहिले, मुक्तागिरीला राहिले. अनेक ठिकाणी जंगलामध्ये एकटंच जीवन मस्त वास्तव्य करत गेले आणि राहत गेले.
त्याच्यामध्ये महाराजांना अनेक अनुभव आले, अनेक लोकांच्या गाठीभेटी झाल्या, पशुपक्ष्याशी संबंध आले, जनावराशी अस्वली वाघ यांच्याशी संबंध आले आणि महाराजांचं जीवन एक अभ्यासपूर्ण असं जीवन झालं. महाराज म्हणायचे का मी त्या जंगलामध्ये राहिलो, यह वन हमारा मित्र है, गंगा हमारी माँ बनी, पर्वत हमारी खोपड़ी, हमको नहीं आगे बनी, जंगल जनावर जिग्र है, चंदा सूरज है रोशनी, अब नहीं कुछ चाहिए हमको नहीं आगे बनी. अशा प्रकारचं चिंतन त्यांनी त्या जंगलामध्ये केलं. ते म्हणायचे मी जंगलामध्ये भाषण देणं शिकलो. मोठा दगड असला त्याच्यावर बसायचं, तो स्टेज समजत होतो. मोठ्या सर्व उंच झाड अध्यक्ष समजत होतो. लहान झाडं हे समाज आणि प्रजा समजत असतो. आणि ते जेव्हा मी बोलो, वारा सुटला आणि ते हालायला लागले म्हणजे माझ्या भाषणावर प्रसन्न आहे असं मी समजत होतो. म्हणून माझा जंगल हा माझा मित्र झाला. अशा प्रकारचं जीवन या गिरीकंदरामध्ये ताडोबा उद्यानमध्ये त्या ठिकाणी घालवलं. एक दिवसचा प्रसंग महाराज सांगतात, मोठा छान प्रसंग आहे. महाराजांनी कुठून तरी फिरून आले आणि आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊन झोपावं तर गेले आणि सरळ झोपले. आपण या श्लोकामधले शब्द लक्षात घ्या म्हणजे लक्षात येईल. महाराज म्हणतात की अजी शेर था वही पास में, शब्द असे महाराज काय म्हणतात, अजी शेर था वही पास में, मैं भी सो गया जाकर वहाँ, मालूम नहीं फिर दिखा मैंने उसे वाह वाह कहा. दोनों भी हम अपने, तो वाघ आणि मी, ते आपल्या भजनात तल्लीन, मी माझ्या भजनात तल्लीन. दोनों भी हम अपने भजन में लीन थे, तल्लीन थे. वो खाने को तैयार थे लेकिन बीच में भगवान थे. अशा प्रकारचा अनुभव त्यांनी त्या ठिकाणी घेतला. आणि महाराज त्या सालबर्डीच्या, रामटेकच्या, रामदिघीच्या, गोंधळाच्या, नागठाण्याच्या अनेक रानावनाचा अनुभव घेत पुन्हा आणखीन गुरुभूमीला आले. आणि गुरुभूमीला आल्यानंतर गुरुमंदिराचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार केल्यानंतर पुन्हा महाराज त्या ताडोबा उद्यानाकडे, गोंधळ्याकडे वळले. चिमूरला, नेरीला राहताना त्या नेरीला यज्ञेश्वर बेत्तावार म्हणून होते शिक्षक. त्यांनी महाराजांना विष दिलं. ते विष प्राशन करायला महाराजांना सांगितलं का ते विष, हे दूध आहे, हे घ्या. महाराजांनी ते अंतर्ज्ञानाने ओळखलं का हे विष आहे. म्हणे मी नाही घेणार. म्हणे घ्या लागते, कधी घेत नाही तुम्ही. ठीक आहे घेऊ. महाराजांनी ते घेतलं आणि मग महाराज उठून तिथून निघून आले. कारण का त्या विषाचे परिणाम शेवटून महाराजांना इतके भोगा लागले. 104 डिग्री ताप राहिला आणि त्या 104 डिग्री तापामध्ये महाराजांनी ते विष पचवलं आणि त्या 104 डिग्री तापामध्ये त्यांनी आनंदामृत आणि आत्मप्रभाव नावाचे वेदांतावरील 2 ग्रंथ लिहिले. फार सुंदर ग्रंथ आहे. ते विठ्ठल तुंपलीवार गुरुपुत्र यांच्या घरी ते लिहिले. आणि ते लिहिल्यानंतर मग ते महाराजांनी त्या हलाहल प्राशनाची स्थिती पचवली खरी, पण ते त्या हलाहलानं काय स्थिती झाली, हलाहल किती सुंदर आहे, कसं मस्त आहे. आणि म्हणून त्यांनी भजनात म्हटलं आहे, अलमस्त पिलाया, अलमस्त पिलाया प्याला, अलमस्त पिलाया प्याला, इस प्याले से मन ढाला, इस प्याले से मन ढाला. अलमस्त पिलाया प्याला, अलमस्त पिलाया प्याला, इस प्याले से मन ढाला, इस प्याले से मन ढाला, इस प्याले से मन ढाला. महाराजांना तो विषाचा प्याला दिल्यानंतर त्यांनी त्या प्याल्याचं वर्णन केलं. अलमस्त आहे, ज्या कोणत्याही पदार्थानं एवढी मस्ती येऊ शकत नाही, ते त्या प्याल्यानं मला ती चढली. 104 डिग्री ताप महाराजांना त्या विषयाच्या ह्याच्यामध्ये राहिला आणि ते विष पचवलं. 104 डिग्री तापामध्ये महाराजांनी 2 ग्रंथ लिहिले, एक आनंदामृत आणि एक आत्मप्रभाव, 2 ओळीबद्ध ग्रंथ लिहिले.
आणि त्या आपल्या समाजाला एक धन त्याने दिलं. त्या प्याल्यामध्ये काय अमृत होतं. महाराज लिहितात, क्या पूछना प्याले की बातें, नशा चढ़ी अलबेला, नजर ना आवे दुनिया दौलत, आप ही आप अकेला, आप ही अंदर आप ही बाहर, जिधर उधर उजियाला, टुकड़िया दास कहे गुरु ने, जहाँ से भेजा तहाँ से अकेला जी, अलमस्त पिलाया प्याला. त्या प्याल्यानं चांगल्या चांगल्या योग्यांना मस्ती समाधी लागू शकत नाही, ते मला यानं सारं साधलं. अशा प्रकारचा त्या प्याल्याचा झाला. आणि तसं पाहिलं तर ह्या विषाची जी मस्ती आहे, या आपल्या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्या विषाच्या मस्तीला पचवणारे कोणी असेल, भगवान भोलेनाथ शिव. नामस्मरणाने भोला शंकर डमरूवाला त्यांनी ते विष पचवलं. दुसरं जर विष पचवलं असतं भजनाच्या द्वारा तर मीराबाईनं पचवलं ना. विष का प्याला राजाजीने भेजा, मीरा हस हस कर प्याली. आणि तिसरं तुकडोजी महाराजांनी आपल्या गुरुकृपेनं आपल्या मस्तीनं भजनाच्या द्वारा अलमस्त पिलाया प्याला, त्या पूछना प्याले की बाते. अशा प्रकारचं जीवन त्यांचं झालं. आणि म्हणून मग पुढे महाराजांनी चंद्रपूर जिल्ह्याचाही दौरा केला आणि चंद्रपूरच्या भागामध्ये त्या ठिकाणी राहिले आणि चंद्रपूरच्या ह्याच्यात लोकांचं अज्ञान निर्मूलन केलं, आदिवासी सुधार केला, अंधरुड्या दूर केल्या, विहिरी खुल्या करून टाकल्या, मंदिर खुलं केलं. सगळं महाराजांनी मानवतेकरता आपलं महाद्वार मुक्त करून दिलं. आणि मग त्या चंद्रपूरच्या भागामध्ये महाराजांना लोक देवबाबा म्हणायला लागले, माणिक प्रभू म्हणायला लागले. आणि एवढंच नव्हे तर तिथे महाराजांना शेवटून त्यांनी बाल माणिक समाज नावाची एक संस्था छोटी स्थापन केली. आजही ती संस्था त्या क्षेत्रात एक अस्तित्वात असल्याने म्हणजे नावरूपाला आहे. मित्र हो, आणि म्हणून भारत भ्रमण संत दर्शन नंतर महाराज पुन्हा वरखेड आपल्या गुरुभूमिके वळले. गुरुभूमिके वळल्यानंतर तिथे त्यांनी आपल्या गुरुच्या मंदिराचं बांधकाम केलं. आणि नंतर त्यासोबत त्यांनी दादाजी धुनीवाले, मुंगसाजी महाराज, लष्करी महाराज ह्या सर्व संतांची दर्शनं घेतली. आणि म्हणून महाराजांनी ग्रामगीत लिहिलं, मी तो केवळ बालकापरी, संतांचे आशीर्वाद घेतले शिरी, म्हणून प्रगटली धीट वैखरी देहबासरी मधोनिया. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलं. आणि म्हणून त्यामध्ये 30 नंतर 32-33 साल उजाडलं. आणि सालबर्डीला हरिपंडितांनी यज्ञ सुरू केला. तो रुद्रयाग यज्ञ त्यांच्याकडून पूर्ण झाला नाही. त्या यज्ञाच्या पूर्णतेकरता त्यांनी अनेक लोकांनी सांगितलं का तुकड्या नावाचा एक मुलगा आहे, माणिक नावाचा एक मुलगा आहे, त्याची तुम्ही साथ घ्या, त्याचा जर सहकार्य घेतलं तर तुमचा यज्ञ पार पडेल. म्हणून ते हरिपंडित पालीवाल ते वरखेडला आले आणि प्रथम आईचं दर्शन घेतलं. मंजुळा मातेला दर्शन केल्यावर मंजुळा मातेला म्हणतात की आम्ही सालबर्डीचा यज्ञ महाराजांच्या गळ्यात त्याची माळ टाकणार आहोत. माझा माणिक काय करत म्हणे, माझा माणिक गरीब आहे, गरिबीतला माणूस यज्ञ या करत नाही, म्हणजे काय करते आम्हाला माहीत नाही, तू फक्त एक थोडंसं दान दे, तू फक्त थोडं दान दे, आम्ही सगळा यज्ञ पार त्यांच्या दयेनं करतो. मंजुळा मातेचं उत्तर आहे का, किती सुंदर उत्तर आहे. ती भोळी भाई माता काय म्हणते, आता काय दान देऊ तुम्हाला, माझा माणिकच मी जगाला दान दिला आहे, आता माझ्यापाशी काही राहिलं नाही. मित्र हो, आणि म्हणून तो सालबर्डीचा यज्ञ इतका झाला. महाराज त्या यज्ञाचं वर्णन करतात, विश्वास लोगों का बढा, पोतं पोतं ज्वारी यायची, धान्य यायचं, गहू यायचे, तांदूळ यायचे, भाजीपाला यायचा, त्याच्यामध्ये सोन्याच्या अंगठ्या, कधी सोन्याचे कडे, सोन्याचे गोफ, नोटाईची बंडल राहायचे. महाराज लिहितात, महाराजांच्या प्रत्यक्ष लिखाणातले वचन आहेत, विश्वास लोगों का बढ़ा, नोटों की भारी भीड़ थी, गेहूं में भी सब्जी में भी धन की बाढ़ थी. अशा प्रकारे महापूर लोटला धनाचा आणि धान्याचा. आणि तो यज्ञ भव्य दिव्य एका मराठीच्या अभंगामध्ये ते लिहितात, एक पंगत 9,000ची, अशा 2-4 बस्ती रोज, तुकड्या दास म्हणे शंकराची कृपा, यज्ञ केला सोपा त्याची दये. तो यज्ञ एवढा पार पडला की त्या महाराजांचा महाराज बिमार झाले आणि मुलताईला गेले.
तिथं बुटीच्या वाड्यामध्ये विश्रांती केली, राहिले. पण महाराजाचं ते कार्य दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना सहन नाही झालं. त्यांनी कांगाळी सुरू केली आणि गांधीला पत्र लिहिलं का हा तुकड्या नावाचा पोरगा लोकांना बनवतो आहे, बुवाबाजी करतो आहे, याचा शोध घेतला पाहिजे, याचा विचार केला पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे म्हणून तुम्हाला कळवत आहो. समाज वाचवायचा असेल तर अशा बुवाबाजीपासून वाचवावा, अशा प्रकारे त्यांनी त्यांना लिहिलं. महाराजांना पत्र आलं गांधीचं, तुम मेरे पास रह सकते क्या. महाराजांनी उत्तर दिलं, आप कभी बुलाओ, मैं रहने के लिए तैयार हूँ. आणि महाराजांची पहिली भेट नागपूरला झाली. गणपतराव टिकेकराच्या घरी महाराज भेटले. बाबूराव हरकरेंनी टिकेकराचा आणि गांधीचा आणि महाराजांचा घाट घातला आणि नागपूरला लगेच महाराजांनी त्यांना पाहिल्यानंतर तुकडोजी महाराजांशी ते बोलत तुकडोजी महाराजांना गांधीला विचारलं की तुम्ही मघांपासून बोलून राहिले, हा कोण महात्मा है. तो गांधी म्हणतात, मैं भी उसको ढूंढ रहा हूँ लेकिन मुझे पता नहीं चल रहा कौन है, तो आगे अब देखेंगे. त्याच्यानंतर थोडा वेळ जात नाही तर एका महिना 15 दिवसानंतर ना का थोड्या दिवसानंतर तुकडोजी महाराजांना गांधीचं सेवाग्रामवरून पत्र आलं, तुम मेरे पास रह सकते क्या, कितने दिन का समय दे सकते. 1 महिन्याचा वेळ महाराजांनी दिला. त्यांनी मागितला, ठीक आहे. महाराज गेले. 13 जुलैला ते 14 ऑगस्टपर्यंत 1 महिन्याचं मुक्काम राहिलं. त्या 1 महिन्याच्या मुक्कामामध्ये गांधींनी महाराजाची पुस्तकं वाचली, गांधींनी महाराज समजावून घेतले आणि गांधीच्या जेवणा-खावणाच्या व्यवस्था केल्या. काही आश्रमाचे नियमसुद्धा महाराजाकरता शिथिल केले आणि महाराज त्या आश्रमामध्ये राहायला लागले. एक दिवसचा प्रसंग आहे. गांधीजी आणि महाराज एका रस्त्यानं चालले. पायवाटेनं महाराज चालले आणि गांधीजी पांधणीनं चालले. पांधणीनं काटेकोटे होते. महाराज म्हणतात, बापू उधर से मत चलिए, पगडंडी से आइए, काटे कंकर है चुभ जाएंगे. नहीं मैं चलता हूँ ऐसा ही. नहीं बोले इधर से आइए, ये पगडंडी से चलिए, 2 रास्ते से मत जाइए. गांधीचं उत्तर आहे, महाराज जी मेरे जाने के रास्ते 2 है, आपका एक ही है. तेव्हा त्यांना कळायला लागलं की गांधी कोण आहे आणि महाराज कोण आहे. त्यानंतर एक दिवसचा प्रसंग आहे. त्या प्रसंगामध्ये सुतकताईचा कार्यक्रम होता सेवाग्राममध्ये. पंडित जवाहरलाल, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल, सरहद गांधी, कस्तुरबा, महादेवभाई देसाई, प्यारेलालजी, अशा प्रकारची त्या काळातली सगळी जुनी मंडळी महाराजांना बापू म्हणतात. गांधीला सोमवारी मौन राहत होतं आणि महाराजांना शुक्रवारी त्याने एक कागदावर लिहून दिलं की आज के सुतकताई में आपने भजन गाना चाहिए. महाराजांनी एकतारी घेतली आणि भजनाला सुरुवात केली. किस्मत से राम मिला जिसको, उसने यह 3 जग पाए. किस्मत से राम मिला जिसको, उसने यह 3 जग पाए. किस्मत से राम मिला जिसको. पहले तो धन सुतदार गया, अरुशाल दुशाला टूट पड़ा. पहले तो धन सुतदार गया, अरुशाल दुशाला टूट पड़ा. सब मंजिल हाथी घोड़ों से, सब मंजिल हाथी घोड़ों से. नहीं पास रहा साधन कोई, किस्मत से राम मिला जिसको. उसने यह 3 जग पाए. किस्मत से राम मिला जिसको. यह 3 जगह जिसको न मिली, उसको न कभी दीदार हुआ.
किस्मत से राम मिला जिसको उसने यह दीन जग पाए। किस्मत से राम मिला जिसको, किस्मत से राम मिला जिसको, किस्मत से राम मिला जिसको। वा वा, आपल्या हे ध्यानात आलं असेल तर प्रभूचं दर्शन म्हणजे भाग्यानं जर राम भेटला तर त्या देवाचा म्हणजे काय मिळते, कृपा होते। तर किस्मत से राम मिला जिसको, काय सुंदर विचार महाराजांनी मांडले। किस्मत से राम मिला जिसको उसने यह 3 जगह पाई। पहले काय होते, पहले तो धनुषदार गया और शाल दुशाला छूट पड़ा, नहीं कारण करते पण कारण भेद दिखाई। दूजे से आपत तन भोगी, तो बीमारियाँ भोगतो। दूजे से आपत तन भोगी, दिन रात रहा जैसा रोगी। नैनों से सुख नहीं देखा, सब उम्री दुख में जा कोई। जब तीनों से कंगाल हुआ तब याद उसी की करता था। जेव्हा त्याच्या सभोवतालचे सगळे सहारे तुटतात त्यावर मग तो प्रभूचं स्मरण करतो। तीनों से कंगाल हुआ, भिकारी बनला, तब याद उसी की करता था। तुकड्याने गुरुपद ये पाई, मला माझ्या गुरुच्या आश्रयाने हे सगळं मिळालं। मित्र हो, हे भजन महाराजांनी म्हटलं, या भजनाचा प्रभाव पुढे पहा कसा आहे। हे भजन महाराजांनी म्हटल्याबरोबर गांधीला मौन होतं। व्रतनिश्चयी गांधी, कधी ते टळले नाही आपल्या व्रतापासून। त्यांनी एकदम म्हटलं, महाराजजी और एखादा दुसरा कहो ना। महाराज अंतर्मुख झाले आणि विचार करायला लागले। बापू, दुसरं भजन म्हटलं महाराजांनी, दुसरं भजन म्हटलं, हर जगह के रोशनी में दिल भुलैया तुम्ही तो हो। अगर तुम्हारी छटा न होती तो सारी खिलकत मरी हुई थी। कहाँ छुपाते हुस्न अपना, चे चितैया तुम्ही हो। हे प्रभू, तुझा प्रभाव काय आहे। म्हणून महाराजांचं जीवन आणि दुसऱ्या दिवसाला दिवस उजाडला आणि गांधींनी महाराजाचे हात धरले, आपल्या डोक्याला लावून त्यांनी दोघांनी परस्पराला अभिवादन केलं आणि म्हणतात, महाराज जी एक बात बोलो। कल के भजन ने मेरे दिल के ऊपर जादू सा असर कर दिया। मैं व्रतनिश्चयी हूँ, मुझे ख्याल नहीं रहा कि आज का मौन है करके मेरा मौन छूट गया। महाराज हंसले आणि म्हणतात, होता है बापू, ये तो लग जाने की बात है। जिसको लगती है चोट पहुँचती है, वो घायल की गति घायल ही जानता है। मित्र हो, त्यावेळेला गांधीची काय अवस्था झाली। सगळे लोक त्या सुतकताईच्या कार्यक्रमातले पाहायला लागले का बापूचं मौन आज सुटलं। असा प्रसंग कधी घडला नाही। त्यावर महाराजांनी 2 श्लोक लिहिले आहे। महाराजांचं प्रमाण पहा काय आहे। महाराज म्हणतात, एक दिन सुना गांधी जी ने मेरा भजन अति प्रेम से, वे कह गए फिर से कहो, रहते हुए भी मौन से। फिर कहा दूसरे दिन मौन मेरा छूट गया। दुसऱ्या दिवसाचा प्रसंग सांगतात, फिर कहा दूसरे दिन मौन मेरा छूट गया, मैं मस्त होने पर भजन में ख्याल से भी हट गया। अशा प्रकारचं महाराजांच्या भजनाचा प्रभाव। एकतारी आणि चिपळ्यावर महाराज एकतारी गाते गाते गीते विठ्ठलाचे, अशा प्रकारचं मोठं सुंदर म्हणायचे। आणि म्हणून याकरता त्या गांधीच्या आश्रमामध्ये राहिल्यानंतर महाराजांनी मग पुढे देशभर स्वातंत्र्याचे वारे वाहायला लागले। 36मध्ये महाराज 35-36मध्ये या सर्व वातावरणामध्ये विचार केला की स्वातंत्र्याचे वारे वाहायला लागले। भारत माता आता स्वतंत्र केली पाहिजे, भारत मातेकरता आपण केलं पाहिजे। या भारत मातेची गुलामगिरी हटवली पाहिजे, तर आपल्या जीवनात काही तथ्य आहे, नाही तर काही राहणार नाही। म्हणून महाराजांनी हा राष्ट्रव्यापी दौरा काढला। प्रथम महाराष्ट्र गाजवला आणि मग भोवतालच्या प्रदेशामध्ये गेले आणि गावाची गावं महाराजांच्या भजनाला लाखांनी उलटून यायची। महाराज लिहितात, माझा कार्यक्रम कसा होता, मी कसा फिरलो है। 10-20 हज़ार कोस भी 10-20 हज़ार कोस भी जाता हूँ हर माह में, जो भी मिले वाहन मुझे लाता हूँ अपने काम में। 10-20 हज़ारों के नीचे 10-20 हज़ारों के नीचे न रहता कभी जन समुदाय है।
कभी लाख भी बोलो नाही सारी हाय हाय आहे. अशा प्रकारचं वर्णन ते आपल्या प्रवासाचं करतात. लाखानं लोक राहायचे आणि त्या लोकांमध्ये महाराजांनी तो विचार दिला आणि विचार दिल्यानंतर स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. आणि मग महाराज वरखेड स्फूर्ती केंद्र ठरलं. आष्टीला प्रथमतः भजनात महाराजांनी सांगितलं की आपल्याला आता करा अथवा मरा. 9 तारखेला 9 ऑगस्टला गवालिया टँकवरून बापूंनी संदेश दिला. तोच संदेश महाराजांनी अगोदर सेवा आपला आष्टीच्या मैदानावर सांगितलं. आपल्याला आता करा अथवा मरा या मार्गानं लागायचं आहे आणि भारत माता मुक्त करायची आहे. आता हे पुष्कळ झालं आहे. आणि म्हणून मग त्यावेळेला त्यांनी त्या भजनामध्ये सांगितलं की अब काहे को धूम मचाते हो. अब काहे को धूम मचाते हो, दुखवा कर भारत सारे, आते हैं नाथ हमारे, आते हैं नाथ हमारे. अब काहे को धूम मचाते हो, दुखवा कर भारत सारे, आते हैं नाथ हमारे, आते हैं नाथ हमारे. झाड़ झड़ूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना, सेना भक्त बनेगी सेना, सेना भक्त बनेगी सेना. पत्थर सारे बम बनेंगे, पत्थर सारे बम बनेंगे, नाव लगेगी किनारे, ते है नाथ हमारे, आते हैं नाथ हमारे. अब काहे को धूम मचाते हो, दुखवा कर भारत सारे, आते हैं नाथ हमारे, आते हैं नाथ हमारे, आते हैं नाथ हमारे. महाराजांचं एक लक्ष राहिलं आणि ते पूर्वीपासून 1930 पासून महाराजांनी एका 2-3 गोष्टीवर जास्त जोर दिला. तो म्हणजे अस्पृश्य धार, विहिरी खुल्या करणे, मंदिरं खुले करणे, या हरिजनाकरता दीनदलिताकरता आपल्या घराची दारं मोकळी करणे. संतांच्या दरबारामध्ये तर हा भेद नसतोच. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ म्हटलं आहे तुकोबारायासारख्यानी. महाराजही त्याच विचाराची मांडणी आहे. आणि म्हणून या देशामध्ये मग आणि अस्पृश्यधाराचं कार्य उचललं. अस्पृश्यधाराच्या कार्याकरता रामटेकचं मंदिर खुलं करण्याकरता पंढरपूरचं मंदिर खुलं केलं, वरखेडचं मंदिर खुलं केलं, छोट्या छोट्या गावातले कितीतरी मंदिरं खुले केले आणि लोकांना प्रभुप्राप्तीचा दरवाजा मोकळा केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे परिवर्तन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे उत्क्रांती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे नवी दृष्टी. अशा प्रकारचा या महापुरुषांनी त्या काळापासून सुरुवात केली. त्या काळाच्या त्या संघर्षामध्ये महाराजांना साने गुरुजीचं पत्र आलं पंढरपूरवरून. पंढरपूरचं मंदिर साने गुरुजीला खुलं करायचं होतं. महाराजांनी लिहिलं की तुम्ही मला मदत करा. त्यांनी आणखीन काही लोकांना पत्र लिहिले. त्यांची उत्तरं गेली का आम्ही येत नाही. महाराजांनी सांगितलं मी येतो, मौन सोडू नका, उपोषण सोडू नका. गेले महाराज पंढरपूरला. बडव्यांना, कार्यकर्त्यांना, मोठ्या लोकांना, पंढरपूरच्या क्षेत्रातल्या मोठ्या लोकांना भेटले आणि सांगितलं हे मंदिर खुलं केलं पाहिजे. महाराजांनी त्यांनी सांगितलं हे मंदिर खुलं होणार नाही, जे काही व्हायचं ते होऊन घेईल, पाहून घेऊ आम्ही त्याचं. महाराजांनी मंदिर खुलं करावं लागणार आहे. आज संध्याकाळी तुम्ही माझ्या प्रवचनाला हनुमान मैदानावर या. लाखानं लोक त्या मैदानावर जुळले आणि महाराजांनी त्या ठिकाणी भजनाची ललकारी दिली. या रे हरिजन या मंदिर उघडे करूया, जातीपंथाचा विसरून या जाऊया, या भजनाने सुरुवात केली. आणि मग पुढे महाराजांनी अधिक त्यांचा विचार मांडला. या रे या सगळे करू दर्शन देवाचे,
या रे या सगळे करू दर्शन देवाचे या रे या सगळे करू दर्शन देवाचे या रे या सगळे करू दर्शन देवाचे दिवस सुखाचे स्वातंत्र्याचे दिवस सुखाचे स्वातंत्र्याचे या रे या सगळे करू दर्शन देवाचे या रे या सगळे करू दर्शन देवाचे या रे या सगळे करू दर्शन देवाचे. त्या भजनामध्ये महाराजांनी स्थिती विहिरिया पाणी भरू हर्षाने दिला हुकुम असा आपल्या सरकाराने तोडू बंधन हे होते होते बहु दिवसाचे दिवस सुखाचे स्वातंत्र्याचे या रे या सगळे करू दर्शन देवाचे. आली संक्रांती नवक्रांती दर्शाया तिळगुळ वाटू चला हरिजनाच्या घरिया तोडू बंधन हे होते बहु दिवसाचे दिवस सुखाचे स्वातंत्र्याचे. कलेक्टरच्या बायकोनी किंवा कलेक्टरनी गरिबाच्या झोपडीपर्यंत जावं तिळगुळ वाटावा आणि त्यांना आमची संक्रांत साजरी करावी असा हा नवा दृष्टी देणारा संत त्या लोकांना सांगतो. आणि म्हणून या रे या या सगळे या करू दर्शन देवा तेव्हा देवाचं दर्शन झालं आहे. आपली विहीर दुसऱ्याकरता मोकळी केली पाहिजे. आपणाला भगवान बुद्धाचं उदाहरण आठवत असेल त्या विहिरीनं कधी म्हटलं नाही तर माझं पाणी अमुक समाधान येऊ नये, पण मात्र या लोकांकरता त्यांनी विहिरी बंद केल्या. त्या भगवान बुद्धांनी तुकडोजी महाराजांनी महात्मा गांधींनी ज्योतिबा फुलेंनी अशा अनेक महापुरुषांनी त्या खुल्या केल्या आणि त्यातून सर्वांना रस्ता मोकळा झाला. मित्र हो, आणि याच्याकरता त्या भजनात पंढरपूरला तर त्यांनी असं सांगितलं ताकदनं, पतित पावन दीन दयाघन. पतित पावन हे मित्रांनो ऐका, त्या पंढरपूरच्या मैदानावर गर्जना करून बोलले पतित पावन. देव कसा आहे? पतितांना पावन करणारा आहे. मग तो कसा बंद राहील? पतित पावन दीन दयाघन दर्शन देने खडा पुजारी क्यों दरवाजे अड़ा. भाव भक्ति का भूखा है ईश्वर मैंने ऐसा पढ़ा पाप का क्यों भरता है घड़ा. चोख्या के संग ढोर खींचते नाचे प्रभु तड़तड़ा चढ़ा ये होश मगज में चढ़ा. मुसलमान ने जब अंदर घुसकर मूर्त भंग कर दिया देव ने क्यों नहीं चूचिया किया. प्रश्न करता है हरिजन के है हरि के मंदिर कर हरिजन के लिए खुले. हरिचं मंदिर हरिजनाकरता खुलं करा आणि मोकळं करा. अशा प्रकारची गर्जना या महापुरुषांनी अस्पृश्योद्धारा करता. एवढंच नव्हे तर कोण्याही धर्माच्या प्रार्थनेमध्ये कोण्याही राष्ट्रवंदनेमध्ये हा विचार नाही, पण या महात्म्यांनी प्रार्थनेत म्हटलं हम नीच है अस्पृश्य है हर जीव का हो शुद्ध मन जब कर्म उनके स्पृश्य है. केवढी क्रांती आहे ही. देवाधर्माच्या पूजेच्या पाठामध्ये अस्पृश्याचं निर्मूलन करण्याकरता महाराज सांगतात स्पृश्य अस्पृश्य हटे सारा देश कलंक मिटाने. हा देशाचा कलंक मिटवायचा आहे म्हणून त्यांनी त्या सानेगुरुजीला साथ केली आणि पंढरपूरचं मंदिर यशस्वीरित्या खुलं झालं, सर्वांना मोकळं झालं. नंतर महाराजांचं एवढी ख्याती झाली की जिकडे तिकडे तुकडोजी महाराजांचा जयघोष गगनभेदी नारे व्हायला लागले. महाराजांची आठवण लोक करायला लागले, महाराजांच्या तारखा घ्यायला लागले, महाराजांना गावागावाला न्यायला लागले. प्रत्येकजण आपल्या गावातली गोहत आपलं पशुबलिदान जे होतं ते वरखेडलासुद्धा बंद करून पशुबलिदानापासून मुक्या पशूंना वाचवून काय सांगितलं सर्वांना की हे रेडे बकरे कोंबडे कापणं बंद करा. दसऱ्याच्या वेळेला हेला कापायचे, त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की हेले बकरे कापणं बंद करा. नाही म्हणे बाबाजी देव म्हणे राग भरल म्हणे आम्ही जर हे केलं नाही तर देवाला सांगा म्हणे का तुकड्या बोवाले आम्ही बलिदान देणार आहोत. आपणसुद्धा स्वतः तयार झाले आणि त्यावेळेला त्या लोकांचं पशुबलिदान बंद केलं, अंधरुढ्या बंद केल्या, अंधरुढ्यांचं उच्चाटन केलं.
सर्व अनेक प्रकारानं ज्या ज्या वेळेला महाराजांना जी उणीव भासली ती महाराजांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि असं हे होत 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 आलं तर लगेच भूदानाचे वारे वाहायला लागले. भूदानाचे वारे वाहायला लागले तर भूदानाच्या ह्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलं, पंडित आपलं विनोबाजी भावेचं, आचार्य विनोबा भावे यांचं पत्र आलं की तुम्ही मला भूदानात साथ करा. काही लोकांनी सांगितलं भूदानाचे प्रणेते विनोबाजी आहेत, त्यांना ते करू द्या, आपण कशाला हे करता हस्तक्षेप. महाराजांनी सांगितलं त्यांनी हस्तक्षेपाकरता मला बोलावलं नाही, मला मदत करायला बोलावलं आहे, मी त्यांना मदत करील. कारण माझा स्वभाव आहे, जो कोणी मला हाका मारत असेल, अडलेला असेल, त्याला मी मदत करेल. आणि म्हणून त्यांनी 8 दिवसामध्ये यवतमाळ जिल्ह्यात 11,000 काही एकर जमीन मिळवली आणि 7,000 एकराचं भूदानाचं पत्रक पंडित जवाहरलालजवळ दिलं आणि बाकीचे विनोबाजीच्या खात्यामध्ये गोळा केले. आज एवढी जमीन या आपल्या विदर्भात महाराष्ट्रात तरी कोणीही मिळवली नाही. भूदानात अग्रक्रम महाराजाचा राहिला आणि विनोबाजींना म्हटलं की भूदानाच्या चक्रव्यूहात मी अडकलो. चक्रव्यूह म्हणजे अटकून ठेवलं, ते महाराजांनी मोकळं केलं आणि विनोबाचा संकल्प त्याचं पूर्ण केला. त्या बाबतीत महाराजांनी काही भजनंसुद्धा लिहिले. भूदान यज्ञ गीत म्हणून एक पुस्तकही लिहिलं आहे. त्या पुस्तकामध्ये पुष्कळचं वर्णन केलं आहे. पण आपण एक छोटंसं भजन घेऊया. भूदान करो धनदान करो, भूदान करो धनदान करो, यह प्रिय विनोबा बोल रहे. भूदान करो धनदान करो, यह प्रिय विनोबा बोल रहे. जो पाप भरा था छुप छुप के, जो पाप भरा था छुप छुप के, यह समझ समझ कर खोल रहे. यह समझ समझ कर खोल रहे. घर घर में उसी का गान चला, भूदान का देश में यज्ञ खुला. भूदान का देश में यज्ञ खुला. लाखों ने दान दिया अभी तक, लाखों ने दान दिया अभी तक, लेकर मजदूर भी डोल रहे. भूदान करो धनदान करो, भूदान करो धनदान करो, यह प्रिय विनोबा बोल रहे. यह प्रिय